नमस्कार. हांव डॉक्टर स्मिता संस्किरी, असोसिएट प्रोफेसर, GVM's कॉमर्स कॉलेज, फोंडा, गोवा. बायल उद्योजक आणि ग्रामीण पर्यटन योजना आणि संधी ह्या विशयाचेर तुमकां थोडी माहिती पुरयतना म्हाका खूब खोस भोगता. जर आमकां समानता, विकास आणि शांती हातासूंक जाय तर बायलांक सक्षम करप आनी दरेक मळाचेर तिका वांटेकार जावंक हातभार लावप ही काळाची गरज आसा. आमच्या देशांतलीच जर आमी टक्केवारी पळयत जाल्यार 50% बायलांचो वांटो आसा. देखून खेड्या पाड्यांतल्या बायलांक जमत तसो हात दिवन, तेंको दिवन वयर काडप हें आमचें कर्तव्य जावन आसा. जागतीक स्तरार दरेक विकास येवजण राबयतना बायलांच्या विकासाचेर खूब लक्ष दिवप जाता आनी अशी जागरूकता निर्माण जाल्ल्यान बायलांचें शिक्षण आनी तांचो सर्वांगीण असो विकास हाचेर भर दिल्लो दिश्टी पडटा. देखून बायलांची क्षमता वाडोवपी आनी तांकां घटमूट करपी अश्यो कितल्योश्योच कार्यावळी आंखून ताजे वरवीं तरेकवार उपलब्ध साधनांचो योग्य असो वापर कसो करप हाचे विशीं तांकां दिका दाखोवपाक येता. बायलांची क्षमता वाडप म्हळ्यार कितें? तर तांच्या शिक्षणार भर दिवप, आरोग्याचेर लक्ष दिवप, सामाजीक आनी राजकीय स्तरार तांकां घटमूट करप आनी अशे तरेन दरेक वाठाराचो विकास टिकोवन दवरप गरजेचो थारता. बायलांक खरी गरज आसता ती तांच्या हक्कांची जाणीव करून दिवपाची. तांच्या स्वताच्या उदरगती विशीं माहिती दितना तरेकवार येवजण्यो, कायदे हांची माहिती पुरवप, जाका लागून तांचे स्वताचेच न्हय तर सगळ्या समुदायाचें आनी गांवाचें हीत वाडीक लागता. जायतीं सरकारी खातीं आसात, जशें समाज कल्याण खातें, बाल आनी महिला विकास खातें, EDC, तशेंच राष्ट्रीयकृत बँको, ज्यो बायलांच्या आर्थीक विकासाचेर तरेकवार येवजण्यो राबयतात. आनी आतां हाच्या फुडली माहिती हांव तुमचे मेरेन पावयतां. ही कांय मंत्रालयां आनी महामंडळां देखीक मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, स्किल इंडिया, रुरल डेव्हलपमेंट ही सगळीं महामंडळां, मंत्रालयां कौशल्य वाड आनी व्यावसायिक आदार दिवपाचें काम करतात. आयच्या ह्या सत्रांत आमी जाणून घेवया ग्रामीण उद्योजकता म्हळ्यार कितें, ग्रामीण पर्यटना वरवीं कसली कसली व्यावसायिक संधी निर्माण जाता, बायलांच्या उद्योजकतेक वाव दिवंक कसल्यो येवजण्यो राबयल्ल्यो वतात. उद्योजकता वाडीक लागूंक जायते गजालींची गरज भासता. देखीक आमकां आपल्या कश्टाच्या बळार आपल्या कडेन आशिल्ल्या साधनांचो वापर करपी उद्योजक जाय पडटा. वेगवेगळ्या धोरणां वरवीं उद्योजकाक आदार दिवपी सरकार जाय पडटा. पयसो तर सगळ्यांत व्हडलो घटक. तो पुरवपी बँको, मंडळां, खातीं जाय पडटात. शैक्षणीक संस्था वरवीं जायते शिक्षण दिवपाक येता. देखून तांचीय गरज भासता. दरेक प्रांताच्या संस्कृतेची दखल घेवन येवजण्यो आंखच्यो पडटात. ताका लागून दरेक प्रांताच्या संस्कृतायेचो अभ्यास करपाची गरज भासता. एक फावट उद्योजकान उद्योग सुरू केलो की ताच्या खातीर विक्री करूंक योग्य बाजार जाय पडटा. बऱ्यो वळखी देखी वेवसाय फुडें व्हरूंक गरजेच्यो थारतात. ग्रामीण उद्योजकता म्हळ्यार कितें? हांव अशें म्हणन की ग्रामीण क्षेत्रांत खेड्या पाड्यांनी
जे व्यवसाय जे उद्योग आमकां वयर सरतना दिसतात ते म्हळ्यार ग्रामीण भागातली उद्योजकता. तुम्ही खंयच्या एका व्यवसायाचे मालक आसूंक शकतात, पूण उद्योजक जावप भोवच वेगळें. तुम्ही मालक आणि उद्योजक दोनूय आसूंक शकतात, पूण ह्या दोनां उद्योजक वेगळो थारता. तो ताच्या वृत्ती खातीर. अशे तरेन उद्योजकता म्हळ्यार कितें तरी वेगळें करप. अशें कितें तयार करप जाका आगळें मूल्य आसता. जाचे खातीर तुमी तुमचो वेळ आनी कश्ट हाचो सांगड घालतात. जाचे वरवीं तुमी थोड्या प्रमाणान धोको किंवा जाका आमी रिस्क म्हणटात, ती पत्करायतात. आनी हातूंतल्यान तुमकां आर्थीक म्हणजे पयसो मेळयल्ल्याचें समाधान, समाजान आपणे हातभार लायिल्ल्याचें वैयक्तीक समाधान मेळटाच. तशेंच आपूण स्वतंत्र वा मोकळेपणान जगूंक शकता हाचें मोठेपण दिसता. तरेकवार ग्रामीण उद्योगांची वांटणी अशा तरेन केल्ली वता. साखर कारखाने, मसाले, लोणची, दुग्ध व्यवसाय हाका कृषी उद्योग म्हणटात. लाकूड, बांबू हांचे उत्पादन, मध, काथो हांचो वापर जंगलाचेर आधारीत उद्योग म्हणपात येता. सिमेंट, फातर, खनिज ह्या व्यवसायान आस्पावता. विणकाम, ब्लिचिंग हे कापड व्यवसाया कडेन संबंधित असता. तर ट्रॅक्टर, शेती उपकरणां, अभियांत्रिकी आणि हेर सेवेन आस्पावतात. आतां ग्रामीण भागान खंयचोय व्यवसाय सुरू करपाक कसल्यो कसल्यो संध्यो उपलब्ध आसतात ताजे बद्दल जाणून घेवया. ग्रामीण पर्यटन सामाजीक आणि आर्थीक उदरगतीन खूब मोलाचो हातभार लायता आणि ग्रामीण बायलांच्या आर्थीक विकासान तशेंच तांकां सक्षम करपाचो आग्रोय धरता. पर्यटन विकासाचो एक सगळ्यांत व्हड उद्दिश्ट म्हळ्यार बायलांचो सहभाग. तशें पळयल्यार बायलांक ग्रामीण पर्यटनांतल्यान खुबश्यो संदी तयार करूंक शक्य आसा. तश्यो खूब संदी उपलब्धूय आसात. हे सगळें शक्य आसा कारण बायलां कडेन धान्य पिकवप, मध काडप, बांबूच्यो वस्तू करप, घरगुती खाणां, हस्तकला, विणकाम, मातयेचीं आयदनां अश्यो जायत्यो कला उपजतच आसता. अशा वावरान व्यवसायान उडी घेतना मदीं आडखळी ह्यो येतातच. पयशांची गरज भासता. अन्न प्रक्रिया करपी उद्योग लागीं नासता. जशें आमच्या गोंयान पणजेच्यान फोंड्या वतना अनसा पणसाचें कितलें पीक येता हाचो अणभव येता. जायो, मोगरी हांचेंय पीक भरपूर येता. पूण हें पीक वाट लागपा पासून आडावपाक जी प्रक्रिया करपाची गरज आसता ती जायत्या प्रमाणान उपलब्ध नाशिल्ल्यान वा जाय तितली बाजारपेठ नाशिल्ल्यान पीक वाट लागता. आपल्या उत्पादनाचो खप वाडोवपाची तरा शिकची पडटा. खुबश्या फावट चड करून बायलांक आपल्या भितरल्या गुणांची वा कौशल्याची पारख नासता वा जागरूकता नासता. तरी लेगीत योग्य ती बौद्धीक शक्ती आणि दृढ असो निर्धार आपल्या मदीं जागोवन ग्रामीण बायलो फुडें सरूंक शकतात. MSME म्हळ्यार सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसाय. ह्या व्यवसायां खातीर जायतो आदार मेळटा. जसो उद्योग आदार. आपल्या व्यवसायाचें रजिस्ट्रेशन करपाक आतां फक्त 2 फॉर्म भरचे पडटात, जाका एंटरप्रिनर मेमोरेंडम म्हणटात. हो आतां ऑनलायन प्रोसेसूय जाला. इन्क्युबेशन स्कीम. नाविन्यान भरिल्ल्यो कल्पना, नवे डिझायन, नवे उत्पाद तयार करूंक प्रकल्पाक लागपी 75 ते 85% खर्च
उद्योजकांक दिवपात येता. विमेन एंटरप्रिनर्स स्कीम. आता ह्या स्किमी बद्दल जर आमी चड उलयतलीं जाल्यार हांव म्हणन की MSME एक खूब व्हडलो वावर ह्या येवजण्या वरवीं करता. बायलांक योग्य प्रशिक्षण दिता आणि जायतो उद्योग वेवसाय उबो करपाक तांकां मदत करता. इन्कम जनरेशन स्कीम. बायलांकडल्यान आयिल्ल्या व्यावसायिकतेच्या कल्पनांक आगळ्या वेगळ्या नव्या कल्पनांक सुद्दां आर्थीक मदत दिवपात येता. ग्रीवन्स मॉनिटरींग सिस्टम. कसल्याय कागाळींची किंवा सूचनांची दखल घेवपात येता. झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट स्कीम. कसल्याय दोशाविरयत उत्पादनां तयार करप्यांक प्रोत्साहन दिवपात येता. क्रेडिट लिंक स्कीम. खादी, काथो ह्या वेवसायान तंत्रज्ञानाची भर घालपाक 15 ते 20% सबसिडी मेळटा. क्वालिटी मॅनेजमेंट स्टँडर्ड आणि क्वालिटी टेक्नॉलॉजी टूल. बऱ्या गुणवत्तेचें उत्पादन करून सगळ्या साधनांचो योग्य वापर करपा खातीर मदत दिवपात येता. भारत सरकाराच्या तरेकवार येवजण्यां मदीं कांय अश्यो येवजण्यो आसात ज्यो उद्योजकता आणि नाविन्य वाडोवपाक हातभार लायतात. आमच्या भारत देशान नाविन्यान भर घालपाक, उद्योजकांची संख्या वाडोवपाक, नव्यो नोकऱ्यो तयार करपाक खूब वाव आसा. ताचो विचार करून जर आमी फुडें सरत तर आमच्या देशाकच न्हय तर आख्ख्या जगाक खूब फायदो जावंक शकता. ह्या येवजण्यां बद्दल उलयतना आय मेड इन प्रोग्राम किंवा आय मेड इंडिया ही येवजण मोबायल ॲप तयार करूंक मदत करता. मुद्रा योजना सामाजीक आणि आर्थीक दृश्ट्या कमी आशिल्ल्यांक तशें खास करून बायलांक मायक्रो फायनान्स जाका आमी म्हणटात ते मेळून दिवपाक शक्य जाता. तुमी खंयच्याय अधिकृत बँकेन वचून लोन मेळोवंक शकतात आणि हाचे खातीर तुमकां कांय घाण दवरपाची गरज भासना. स्टार्टअप इंडिया. नवे उद्योग सुरू करूंक सगळी मजत दितना 4 आठवड्यांचें प्रशिक्षणय ह्या येवजणेन दिवपात येता. स्टेप. खासा बायलां खातीर अशी ही येवजण. हस्तकला, हातमाग, अन्न प्रक्रिया, प्रवास आणि पर्यटन अशा कितल्याशाच वेवसाया विशीं हांगा प्रशिक्षण दितात. स्टँडअप इंडिया. ल्हान उद्योजकांक पैशांचो आदार मेळोवन दिवप आणि SC/ST बायलांक 10 मिलियन रुपया मेरेन लोन दिवप अशी येवजण हातून आसा. ट्रेड. काम धंद्यापासून वंचीत अशा बायलांक शेती वेवसाया व्यतिरिक्त धंद्यां खातीर आर्थीक मदत करपात येता. प्रायम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम हाज्या वरवीं 35% सबसिडी ग्रामीण भागान खंयचोय वेवसाय उद्योग सुरू करप्याक दिवपात येता. तशेंच 2 लाख मेरेन लोनूय तांकां मेळोवंक शकता. योग्य प्रशिक्षण दिवन बायलांक ल्हान वेवसाय बँकेंतल्यान लोन दिवप हाज्या वरवीं जो कितें आदार जाय तो सगळो मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट बायलांक दिता. विमेन एंटरप्रिनरशीप प्लॅटफॉर्म नव्या उद्योगांक सांबाळून फुडें सरूंक आदार दिता. ह्यो सगळ्यो राष्ट्रीयकृत बँकांच्यो खासा बायलां खातीर येवजण्यो. ह्या राष्ट्रीयकृत बँकांनी आपलो असो खारीचो वांटो उखल्ला अशें म्हळ्यार हांगा अतिताय जावची ना.
आर्थीक आदार दिवन बायलांक वेवसायान फुडें सरूंक खंबीरपणान उबे रावंक ह्यो बँको आदार करतात. भारतीय महिला बँक 20 क्रोर मेरेन लोन दिता. आंध्रा बँक 10 मिलियन रुपया मेरेन आर्थीक सहाय्य करता. बँक ऑफ बरोडा ह्याच धर्तेचेर बायलांक आदार दिता. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स 5 लाख रुपया मेरेन टर्म लोन दिता. ताचो कार्यकाळ 5 ते 7 वर्सां असो आसा. देना बँक 2 मिलियन रुपया मेरेन टर्म लोन दिवंक तयार आसता. स्टेट बँक ऑफ इंडिया बायलांक जे आर्थीक सहाय्य मेळटा ताजेर जे इंट्रस्ट फारीक करचें पडटा, व्याज फारीक करचें पडटा, ताजेर 5% कन्सेशन दिता. सेंट्रल बँक 10 बिलियन रुपया मेरेन लोन दिता. सारस्वत आणि पंजाब अँड सिंध बँक 3 लाख रुपया मेरेन लोन दिता. सिडबी बायलांनी तयार केल्ल्या उत्पादनांक ताजो खप कसो करप हाजो आदार दिता आणि तांचे उत्पादन अख्ख्या भारतान तशेंच भारताच्या भायर पावोवपाक मदत करता. स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँक 10 लाख रुपया मेरेन महिला उद्यम निधी हाजे वरवीं बायलांक आदार करता. अशे तरेन ग्रामीण भागांतल्यो बायलो स्वताच्या हिकमतीचेर सरकारान दिल्ल्या आदाराचेर आपले भविष्य बरें घडोवंक शकतात. ह्यो कांय स्किम्स फक्त गोंय राज्या खातीर. जातून DITC डिरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीज, ट्रेड अँड कॉमर्स वेगवेगळ्या येवजण्यां वरवीं सगळ्या उद्योगांचेर लक्ष दिवपाचें काम करता. ताजे बरोबर गोवा इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड, खादी बोर्ड, हँडीक्राफ्ट कॉर्पोरेशन, EDC हांचोय खासा गोंयच्या वेवसायिकांक ह्या योजनां वरवीं आदार दिवपाक येता. IT पॉलिसी माहिती आणि तंत्रज्ञान हाजेर आधारीत वेवसायांक 2 लाख पर्यंत आर्थीक मदत दिवपाक येता. स्टॅम्प ड्युटी तशेंच इलेक्ट्रिसिटी ड्युटी म्हणजे विजेची ड्युटी तांकां माफ करपाक येता. चीफ मिनिस्टर्स रोजगार योजना ह्या येवजणेन 20 लाख मेरेन लोन मेळटा, जाचो फायदो व्यावसायिक, डिप्लोमा धारक वा IIT जाल्ले, ITI जाल्ले तरणाटे घेवंक शकतात. कॅपिटल कॉन्ट्रिब्युशन स्कीम ह्या योजनेंतल्यान स्थानीक तंत्रज्ञान वापरप्यांक व्यवसायान पैशांची मदत करपाक येता. इंट्रस्ट सबसिडी स्कीम ल्हान उद्योगांक भरतल्या व्याजाचेर 5 लाख मेरेन सबसिडी मेळटा. उद्योगीक विकास आणि स्थानीय उद्योजकांक आदार दिवप ही ह्या येवजणे फाटली मोख आसा. स्टार्टअप पॉलिसी ह्या धोरणा वरवीं नव्या उद्योगांक आदार दिवपाक येता. पैशांचो आदार, व्याजान सबसिडी, सुरवेक लागपी भांडवळ आणि हेर जायती मदत उद्योजकांक करपाक येता. इन्क्युबेटर आणि शैक्षणिक संस्थांक लेगीत ह्या धोरणाची मदत जाता. इन्सेंटिव्स टू विमेन एंटरप्रिनर स्कीम 2008 ही स्कीम जाचेर आमी सगळीं चड आदारून आसात. बायल उद्योजकांक बळ दिवंक भांडवलाचो आदार तशेंच स्थानीक रोजगार तयार केल्ल्यां खातीर 5% चड फायदो, खासा प्रोत्साहन म्हणून रोजगार सबसिडी अशे खुबश्या तरेन आदार बायलांक दिवपाक येता. जाका आमी आदार दिवपी एक संस्था म्हणटात त्यो म्हळ्यार सिबा आणि EDC. नव्या उद्योगधंद्यांक गरजेचें वातावरण तयार करून दितना सुरवेच्या भांडवलाची मदत करता. ही सिबा हे इन्स्टिट्यूट
तशेंच एडीसी गोंयचे सगळ्यांत व्हडले उद्योजकांक आर्थीक आदार करपी महामंडळ. राज्यान उद्योगाची वाड जावची, बायलो उद्योगान भितर सरच्यो म्हणून सगळो आदार हे इन्स्टिट्यूट किंवा संस्था करता. महिला मंडळ आनी सेल्फ हेल्प ग्रुप हांचे खातीर ₹20 मेरेन आर्थीक मदत राज्यान बरे तरेन काम केल्ल्या खातीर मेळटा. तशेंच ₹5,000 मेरेन स्वयंरोजगार आपणायिल्ल्या खातीर तांकां आदार मेळटा. लाडली लक्ष्मी स्कीम गोंयान तशेंच गोंया भायर जल्मल्ल्या 15 वर्सांचो राबित्याचो दाखलो आशिल्ल्याक आनी ज्याच्या आवय बापायचें उत्पन्न 3 लाखां वयर ना अशा चलयांक किंवा 19 ते 40 वयोगटा मदल्या बायलांक ₹1,00,000 मेरेन फिक्स डिपॉझिटाच्या रुपान दिवपात येता. हो पयसो तांणी तांच्या लग्ना वेळार, तांच्या शिक्षणाक किंवा तांच्या वेवसायान वापरपाक मेळटा. यशस्विनी स्कीम सेल्फ हेल्प ग्रुपांक ₹5,00,000 मेरेन व्याज मुक्त अशें लोन हातूंतल्यान मेळटा, जे तांणी 5 वर्सांनी फेडचें पडटा. उद्योजकांक आदार करपी आनी संस्था म्हळ्यार रायेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरींग, गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, स्टार्टअप गोवा, आग्नेल एंटरप्रिनरशीप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट. तशेंच जो आदार मदीं मदीं काम फुडें वतना दरेक उद्योजकाक लागता, तोय आदार मेंटरिंगाच्या रुपान बिट्स पिलानी, प्रोटोटायज, गोवा IT इनोव्हेशन सेंटर आनी हेर खुबश्यो जाणां उद्योजकांक दितात. शेवटाक इतलेंच म्हणन की तरेकवार आदार करपी येवजण्यो मुखार आसात. गरज आसा ती गांवगिऱ्या वाठारांतल्या बायलांनी जांकां वेवसायान भितर सरपाची उमेद आसा तांणी लागसल्ल्या अधिकृत बँकेक भेट दिवची, MSME कार्यालयान म्हायती मेळोवची वा बायलांच्या खात्यान वचून वासपूस करची आनी स्वताचो फुडार थोडो त्रास घेवन काय जायना, पुणून स्वताच घडोवचो. देव बरें करूं.